एक महत्त्वाची बातमी आपण कोल्हापुरातून ही मोठी बातमी बघतो आहोत। अखेर कोल्हापुरामध्ये उच्च न्यायालयाचा सर्किट बेंच मंजूर झालेला आहे। सर्किट बेंचमध्ये 18 ऑगस्ट पासून कामकाज सुरूही होईल। कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूरला याचा लाभ मिळणार आहे। सीपीआर समोरची इमारत सर्किट बेंचचं कामकाज त्या ठिकाणी होणार आहे। दरम्यान कोल्हापुरात उच्च न्यायालयाचा सर्किट बेंच मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत आनंद व्यक्त केलेला आहे। काय म्हणालेत फडणवीस तर मला हे सांगताना अतिशय आनंद होतो आहे की मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर इथं उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था उपलब्ध करून दिली। याबाबतचं राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आलं असून 18 ऑगस्ट 2025 ला ते कार्यान्वित होईल। कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांकरता ही व्यवस्था असेल। भारताचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवईजी, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश माननीय आलोक आराधे जी यांचे अतिशय आभार मानतो। नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा याचीही यामुळे बचत होईल। परिसरातील नागरिक वकिलांचे मनपूर्वक अभिनंदन। दरम्यान कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूरमधल्या नागरिकांची गेल्या 40 वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया दिली काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी। लोकांची 40 वर्षाची मागणी कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावं, सर्किट बेंच व्हावं ही भूमिका होती आणि आज तो सुवर्ण दिवस आम्हाला कोल्हापूरकरांना आणि पश्चिम महाराष्ट्राला पाहायला मिळतोय की सर्किट बेंचची सुरुवात आता 18 तारखेपासून कोल्हापूरमध्ये होतोय। मला मनापासून देशाचे सरन्यायाधीश आदरणीय गवई साहेब असतील आणि या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सर्व या निर्णयापर्यंत आणण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून मला धन्यवाद द्यायचे। बातमी आहे दादरमधून। दादरमधील कबूतरखाना हटवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। बीएमसीने कबूतरखान्याच्या ठिकाणी असलेली बेकायदेशीर शेड्स, धान्याची पोती आणि कुंपण हटवलेलं आहे। या कारवाईला काही नागरिकांनी विरोध केलेला होता। दादर परिसरातली ही दृश्य दादर कबूतरखाना इथं कारवाई करण्यात आली। कारवाईला काही नागरिकांचा विरोध होता की इथून हे कबूतरखाना हटवू नका, पण तिथली पोती, धान्याची, त्याच्यानंतर शेड जे काही बांधलेलं होतं ते सगळं आता इथून हटवण्यात आलेलं आहे। इथे कोणीही येऊन कबूतराला अन्न आणि दाणे टाकायचे नाहीत अशी सूचना सुद्धा इथं लिहिण्यात आलेली आहे। कबूतरखाना दादर इथली माहिती।